नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे असते ती म्हणजे प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिससाठीच आपण डायरेक्शन अकॅडमीनं ही सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमधला या ठिकाणी हा भाग 3 आहे. ज्यामध्ये आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड जे क्वेश्चन आहेत ते कशा प्रकारचे असू शकतात या आधारावर या ठिकाणी ही सिरीज सुरू केलेली आहे. तर या सिरीजला आपण सुरुवात करू आणि जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन लेटेस्ट अपडेट्ससाठी टेलिग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल सुद्धा मित्रांपर्यंत पोहोचवा. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 1 की यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कुठे आहे. आता यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी कुठे येणार आहे, कराडला या ठिकाणी हे स्मृतीस्थळ आहे. ओके. आता यशवंतराव चव्हाण हे या ठिकाणी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण आणि या ठिकाणी हे जे स्थळ आहे कृष्णा आणि कोयना नद्याचा जो संगम आहे तर या संगमावर वसलेलं आहे. कोणत्या या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो की कृष्णा आणि कोयना या दोन नद्याचा जो संगम आहे तर या संगमावर या ठिकाणी हे या ठिकाणी किंवा यशवंतराव चव्हाणाचं स्मृतीस्थळ आहे आणि त्याचं जे नाव आहे ते या ठिकाणी काय आहे, प्रीती संगम. ओके. हे काय आहे, प्रीती संगम आहे. कराडमध्ये हे प्रीती संगम उभारलेलं आहे. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं प्रॅक्टिससाठी आपल्याला या ठिकाणी टेस्ट सोडवणं गरजेचं आहे. यासाठी अगदी दर्जेदार टेस्ट सिरीज आपण लॉन्च केलेली आहे. ते म्हणजे या ठिकाणी शिपाई त्याचबरोबर क्लर्क आणि अगदी 75 रुपयात ह्या 20 पेपर या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहेत आपल्या ॲपवर. त्याचबरोबर की पैकीच्या पैकी मार्क्ससाठी टर्निंग पॉईंट जो ठरणार आहे, ओके, तो म्हणजे काय आहे या ठिकाणी संगणक. तर यासाठी आपण स्पेशल 49 रुपयावाली स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे. ही सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचबरोबर संपूर्ण या ठिकाणी जी बॅच आहे कोर्ट भरतीची ती आहे 399 रुपये. अगदी माफक शुल्क आहे याच्यामध्ये की या ह्याच्यामध्ये आपल्याला संगणक सुद्धा येऊन जाईल. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. आता यामध्ये झाडाचे वय हे कशावरून ठरवितात. झाडाचं वय जे आहे ते या ठिकाणी की झाडाचं वय ठरवण्यासाठी काय आहे तर झाडाच्या बुंद्याच्या आतील जे वर्तुळ असतात या ठिकाणी अशा पद्धतीनं काय आहे किंवा की जो बुंदा आहे तो या ह्याच्यामध्ये तयार होत असतो आणि हे एक जी कडी आहे तर हे काय असतं, 1 वर्षाची एक कडी असते. अशा पद्धतीने या ठिकाणी हे वय जे आहे हे झाडाचं मोजलं जातं. हे अशा पद्धतीने या ठिकाणी झाडाचा जो बुंदा आहे आणि वार्षिक एक या ठिकाणी ही जी फेरी आहे किंवा एक राऊंड जो आहे तो एका वर्षामध्ये काय आहे कंप्लीट होतो. अशा पद्धतीनं ह्याची काउंटिंग केली जाते आणि या शास्त्राला काय म्हटलं तर डेंड्रोक्रोनॉलॉजी. ओके, डेंड्रोक्रोनॉलॉजी म्हटलं जातं. एखाद्या वेळेस प्रश्न विचारते किंवा झाडाचं वर्तुळ किंवा झाडाचं वय मोजण्यासाठी खालीपैकी कोणतं शास्त्रशुद्ध पद्धत आहे तर या ठिकाणी कोणते आहे, डेंड्रोक्रोनॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिले ग्राम न्यायालय कुठे स्थापन करण्यात आलं. आता पहिले ग्राम न्यायालय जर पाहिलं तर या ठिकाणी निफाड, नाशिक निफाड येथे या ठिकाणी हे सुरू करण्यात आलं. ग्राम न्यायालय कायदा 2008 अंतर्गत महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्यामधील निफाड हे तालुका आहे या ठिकाणी ग्राम न्यायालय जे आहे हे सुरू करण्यात आले आणि देशातील पहिले ग्राम न्यायालय जे आहे राजस्थानमधील बस्सी, ओके, जयपूर येथे उभारण्यात आलं होतं आणि हे ग्राम न्यायालय या ठिकाणी ग्रामीण भागामधील जे काही तंटा आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी हे ग्राम न्यायालय आहेत. ओके, तर इथं लक्षात ठेवायचं निफाड. त्यानंतर कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही म्हटलेला आहे. कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही. आता या ठिकाणी काविळ पाण्याद्वारेच असतो, फटकी सुद्धा पाण्याद्वारेच आहे, नारू सुद्धा पाण्याद्वारेच आहे. तर हिवताप जो आहे या ठिकाणी हा काय आहे तर हा डास चावल्यानंतर काय आहे हा या ठिकाणी हा रोग जो आहे तो या ठिकाणी पसरत असतो. तर म्हणजे उत्तर काय आहे 4. आता हिवतापच्या बाबतीत जर पाहिलं त्याला या ठिकाणी मलेरिया म्हणतात आणि अॅनाफिलेस जातीची जी मादी आहे, ओके, अॅनाफिलेस जातीची मादी, डासाची मादी चावल्यामुळं या ठिकाणी हा जो आहे हा रोग पसरतो. म्हणजे हिवताप जो आहे हा पाण्यामार्फत नाही तर डासामार्फत आणि डास कोणता आहे, अॅनाफिलस याची या ठिकाणी डास जो आहे त्याची मादी जी आहे तर या ठिकाणी हे संक्रमण करत असते. आणि कावीळ, फटके, ज्याला कॉलरा आपण म्हणतो, नारू, हे जे आजार आहेत हे दूषित पाण्यामुळं या ठिकाणी हे आजार होत असतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. संसदेमध्ये कोणाचा समावेश होत नाही. ओके. आता संसद म्हटल्यानंतर या ठिकाणी पार्लमेंट किंवा संसद हा जर शब्द म्हटलं तर या ठिकाणी काय येणार आहे, राष्ट्रपती येतं,
त्यानंतर राज्यसभा अँड लोकसभा. ओके, या तिघाला मिळून आपण काय म्हणत असतो, संसद म्हणत असतो. आता इथं प्रश्न विचारलेला कोणाचा समावेश होत नाही, मग यामध्ये राज्यसभा होतो, लोकसभा होतो, त्यानंतर राष्ट्रपती होतो. कशाचा समावेश होत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. मग आता सर्वोच्च न्यायालय जे आहे हे आर्टिकल 79 नुसार, ओके, या ठिकाणी आर्टिकल 79 नुसार भारताच्या संसदेमध्ये, ओके, आता सर्वोच्च न्यायालय नाही परंतु भारत 79 जे आर्टिकल सांगतं ते काय सांगतं, हे या ठिकाणी राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा आहे. आणि सर्वोच्च न्यायालय हे न्यायव्यवस्थेचा भाग आहे आणि या ठिकाणी तो जो आहे हा कायदेमंडळाचा भाग नाही. आता कायदेमंडळ म्हटलं, ओके, कायदेमंडळ म्हणजे कायदेमंडळ म्हटलं त्यामध्ये काय येणार आहे, या ठिकाणी राष्ट्र म्हणजे कायदेमंडळामध्ये येतं संसद, आणि संसद म्हटलं की या ठिकाणी लक्षात ठेवायचं राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा. आणि सर्वोच्च न्यायालय हे काय आहे, न्यायमंडळ आहे. ओके, न्यायमंडळ आहे. आणि आपल्या देशाची न्यायव्यवस्था ही अशा पद्धतीची आहे, एकात्मक व्यवस्था ज्याला म्हणतात. वरती सर्वोच्च न्यायालय, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट अशा प्रकारची व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे. त्यानंतर कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे, कळसुबाई हे आपल्या राज्यातील सर्वोच्च शिखर आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे शिखर आहे. आता यामध्ये महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, आता याची उंची आपल्याला माहित पाहिजे 1646 मीटर. ओके, म्हणजे 4500 फूट हे जे काही पर्वत आहे या ठिकाणी कळसुबाई हे कुठं आहे, अहमदनगरमध्ये आहे. आणि सह्याद्री पर्वतरांगातील अहमदनगर जिल्ह्यात अकोले, ओके, या तालुक्यामध्ये याला येते आणि ह्याला या ठिकाणी एक प्रकारचं महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असं म्हटलं जातं, कळसुबाई. लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे घेऊ की यामध्ये कृष्णा पंचगंगा नद्याचा संगम कोणत्या गावी होतो. कृष्णा पंचगंगा म्हटलं की या ठिकाणी काय आहे, नरसोबाची वाडी. लक्षात ठेवायचं, नरसोबाची वाडी. आता यामध्ये हे नरसोबाची वाडी हे जे आहे हे तीर्थक्षेत्र आहे, ज्यामध्ये हे दत्त संप्रदायाचे पवित्र क्षेत्र आहे नरसोबाची वाडी. त्यालाच या ठिकाणी नरसिंहवाडी सुद्धा म्हणतात. हे कोल्हापूर जिल्ह्याच्या कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर काय आहे, वसलेलं आहे, ते म्हणजे नरसोबाची वाडी. ओके, आणि या ठिकाणी हे धार्मिक स्थळ आहे आणि आपल्याला अशा बाबतीमध्ये प्रश्न विचारले जातात. नंतर गंगा नदीची सर्वात त्या ठिकाणी मोठी उपनदी कोणती आहे, गंगेची उपनदी तर या ठिकाणी कोणती आहे, यमुना. यमुना ही गंगेची काय आहे, उपनदी आहे. आणि यामध्ये की लांबीनुसार यमुना ही नदी या ठिकाणी सर्वात मोठी उपनदी आहे आणि ती उत्तराखंडमधील, ओके, उत्तराखंडमधील यमुनोत्री या हिमनदीतून काय आहे या ठिकाणी उगम पावते. कुठून, उत्तराखंड यमुनोत्री. ठीक आहे. आणि यमुना नदी प्रयागराज म्हणजे आजचं काय आहे, म्हणजे पूर्वीचा अलाहाबाद, आजचं प्रयागराज येथे गंगेला मिळते, ज्याला या ठिकाणी त्रिवेणी संगम म्हटले जाते. आणि गंगेच्या खोऱ्यातील ही सर्वात मोठे उपखोरे आहे. ठीक आहे. आता याची PDF आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर इमिडिएटली तुम्हाला उपलब्ध आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे GST. ओके, GST म्हणजे काय आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. ओके, ज्याला आपण या ठिकाणी GST म्हणतो. हा कोणता टॅक्स आहे, या ठिकाणी हा आहे इनडायरेक्ट टॅक्स किंवा मराठीत त्याला म्हणू मराठीत आपण त्याला म्हणू अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर. आणि प्रत्यक्ष कर म्हणजे काय, तर या ठिकाणी जसं इन्कम टॅक्स आहे हा प्रत्यक्ष कर आहे आणि हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. आता याच्यामध्ये GST जो आहे इनडायरेक्ट टॅक्स आहे आणि 1 जुलै 2017 पासून याची अंमलबजावणीला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर गोलकोंडा खान. ओके, गोलकोंडा खान हे भारतातील कोणत्या राज्यात आहे. आता गोलकोंडा म्हटल्यानंतर या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये लक्षात यायला पाहिजे की गोलकोंडा म्हटलं की या ठिकाणी तेलंगणा या ठिकाणी तेलंगणा येथे काय आहे, ही गोलकोंडा खान आहे. आणि या खानची वैशिष्ट्य काय आहे, तर या ठिकाणी ही जी माईन आहे गोलकोंडा, तर गोलकोंडा किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या या ठिकाणी काय आहे, हिऱ्याच्या खाणी तेलंगणा राज्याच्या राजधानी हैदराबाद जवळ आहे. तर या ठिकाणी प्रसिद्ध ह्या खाणी कशाच्या आहेत, तर ह्या गोलकोंडा किल्ल्याजवळ आहे, तर या हिऱ्यासाठी फेमस आहे. आणि जगप्रसिद्ध कोहिनूर जो हिरा आहे, कोहिनूर हिरा, ओके, जो सध्या कुठं आहे की जो ब्रिटनची राणी आहे तिचा जो मुकुट आहे, ओके, तर त्या मुकुटावर या ठिकाणी तो कोहिनूर लावलेला, तो कोहिनूर सुद्धा जो हिरा आहे तो हिरा सुद्धा कुठं, तर या ठिकाणी ह्या तेलंगणामधील गोलकोंडा किल्ल्यातील या ठिकाणी या खाणीमध्ये सापडलेला आहे. आणि या खाणीतून मध्ययुगीन काळातील हिऱ्यांचा मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. तर अशा प्रकारची फेमस गोलकोंडा खान कुठं आहे, तेलंगणामध्ये आहे.
नंतर एड्स हा रोग कशामुळे होतो, तर या ठिकाणी हा व्हायरस आहे. ओके, तर या ठिकाणी हा विषाणू आहे. मग एड्सच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी हा विषाणू आणि एड्स म्हणजे काय आहे, अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रम. ओके, हा HIV या नावानं ओळखला जातो. ओके, आणि यामध्ये हा जो आहे या ठिकाणी की विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होत असतो, तो आहे या ठिकाणी हा व्हायरस HIV. नंतर हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते. ओके, हाडं मजबूत होण्यासाठी गरजेचं काय आहे, विटामिन डी महत्वाचं आहे. ओके, विटामिन डी. आता विटामिन ए कशासाठी आहे, किंवा की डोळे चांगले राहण्यासाठी विटामिन ए आहे. विटामिन बी जे आहे, बी कॉम्प्लेक्स आपण ज्याला म्हणतो, म्हणजे बी जे आहे सहज आपल्या याच्यामधून पाण्यामधून किंवा या ठिकाणी युरिनमधून निघून जातं शरीरामधून, त्यामुळे बी सुद्धा महत्वाचं आहे. सी सिट्रस आपली प्रतिकारक्षेत्री शक्ती जी आहे ते वाढवण्यासाठी, आणि इथं हाडासाठी काय आहे या ठिकाणी डी विटामिन गरजेचं आहे. मग यामध्ये हे विटामिन डी आहे, आणि हे विटामिन डी जे आहे या ठिकाणी विटामिन शरीराला कॅल्शियम आणि फॉस्फरस शोधून घेण्यास मदत करते. आणि विटामिन डी आपल्याला नैसर्गिक पद्धतीने कुठे मिळतं, तर या ठिकाणी आपण सूर्यप्रकाशामधून ते घेऊ शकतो. त्यानंतर भारतातील ओके, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात. आता हत्तीच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी काय आहे, एक नंबरला येतं कर्नाटक. ओके, हत्तीच्या बाबतीत काय आहे, कर्नाटक आहे. कर्नाटकमध्ये सर्वाधिक हत्ती त्या ठिकाणी भेटतात. तर यामध्ये कर्नाटकमध्ये सर्वाधिक हत्ती आहे, आणि कर्नाटक नंतर कोण येतं, आसाम आहे आणि केरळ आहे. म्हणजे एक नंबर कर्नाटक, दोन नंबर काय आहे आसाम आहे, 3 नंबर आहे केरळ. ओके, 3 नंबर केरळ. नेक्स्ट क्वेश्चन, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली. आता मौर्य साम्राज्य म्हटलं की या ठिकाणी आपल्याला लक्षात यायला पाहिजे चंद्रगुप्त मौर्य. मग आता इथं चंद्रगुप्त मौर्य आहेत का, नाही, त्या ठिकाणी इथं नाही, त्यामुळे यापैकी नाही. आता यामध्ये मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती चंद्रगुप्त मौर्य यांनी इसवी सन पूर्व 322 मध्ये या ठिकाणी आचार्य चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही स्थापना करण्यात आली होती मौर्य साम्राज्याची. आणि चंद्रगुप्त मौर्य हे जे आहे हे संस्थापक आहेत मौर्य साम्राज्याचे. त्यानंतर इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो. आता इन्सुलिन जर कमी झालं तर या ठिकाणी काय होतं की मधुमेह हा रोग असतो. कशामुळं, तर या ठिकाणी इन्सुलिनची कमतरता. आता इन्सुलिन जे आहे हे स्वादुपिंडात तयार होणारे महत्वाचे संप्रेरक आहे. स्वादुपिंडामध्ये हे तयार होतं, आणि याचं प्रमुख कार्य काय आहे, तर साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवणे, टू कंट्रोल दी शुगर. ओके, साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवायचं आहे. आणि शरीरात इन्सुलिनची कमतरता झाल्यास साखरेची पातळी वाढते, याला मधुमेह किंवा डायबिटीस असं म्हटलं जातं. म्हणजे इन्सुलिनची कमतरता झाली, कारण साखर कंट्रोल करण्याचं जे काम आहे ते कोण करतं, या ठिकाणी इन्सुलिन करतं. इन्सुलिन जर कमी झालं तर या ठिकाणी साखर वाढते, म्हणजे डायबिटीस होतो. त्यामुळं लोक इंजेक्शन जे आहे ते इन्सुलिनचे इंजेक्शन घेत असतात. त्यानंतर मादक पदार्थ सेवन केल्यानंतर कशावर घातक परिणाम होतो. आता मादक पदार्थ घेतलं या ठिकाणी काय आहे की लोकांच्या मज्जासंस्थेवर या ठिकाणी हे त्याचा डायरेक्ट काय होतो, परिणाम होतो, मज्जासंस्था. न्यूरॉन जे आहे त्याच्यावर डायरेक्ट आपल्याला काय होतं, या ठिकाणी नर्वस जी सिस्टीम आहे ती त्याच्यावर नर्वस सिस्टीमवरच अटॅक होतो. कशाचा, तर या ठिकाणी मादक द्रव्याचा. आणि त्यामुळं या ठिकाणी हे पदार्थ मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात, ज्यामुळे कार्यक्षमता किंवा शरीराचे संतुलन हे बिघडते. हे जे आहे हे कशामुळे होतं, हे मादक द्रव्यामुळे होतं. त्यानंतर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम, ओके, या ठिकाणी तोल सांभाळण्याचं काम कोण करतं, तर लहान मेंदू करतो. ओके, लहान मेंदू हे तोल सांभाळण्याचं काम करतो. आता यामध्ये लहान मेंदू जो आहे हा शरीराचा तोल सांभाळणे, स्नायूच्या हालचालीमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्वाचे कार्य करतो. लहान मेंदूस म्हणजे काय आहे, सेरेब्रम त्याला म्हटलं जातं. ओके, किंवा मराठीमध्ये अनुमस्तिष्क म्हटलं जातं. हा खूप महत्त्वाचा भाग आहे सेरेब्रम किंवा या ठिकाणी अनुमस्तिष्क. ओके, तर या ह्याच्यामध्ये सेरेब्रम आहे, आणि या ठिकाणी हे छोटा जो आहे त्याला छोटा मेंदू असं म्हटलं जातं. ओके, तर या ठिकाणी आपलं बॅलन्स ठेवणे, ओके, आपलं या ठिकाणी आपण जे उभा राहतो, ओके, किंवा मी जे उभा राहिलेलं आहे, तर हे कशामुळं, तर या ठिकाणी ह्या सेरेब्रममुळं आपण या ठिकाणी ताठ उभे राहतो, ते कंट्रोल ठेवण्याचं काम करतं.
त्यानंतर चौदार तळ्याचा सत्याग्रह. आता चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हटलं की कोण येणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि कुठं? महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. आणि तो कधी केला होता? 20 मार्च 1927. आता हा चौदार तळ्याचा सत्याग्रह जो आहे हा एक कशाचं प्रतीक होतं की या ठिकाणी इथे एक प्रकारची अस्पृश्यता जी समाजामध्ये होती त्याचं या ठिकाणी की नाश करण्याचं हे प्रतीक होतं. म्हणजे तिथं फक्त डॉक्टर बाबासाहेब गेले आणि या ठिकाणी पाणी पेलं तर हा काही मुद्दा नव्हता. ओके, तर पाणीपेक्षा त्या ठिकाणी असणारी जी काही जाती व्यवस्था होती, त्याचबरोबर या ठिकाणी भेदभाव होता, जे अस्पृश्य होते त्यांना तिथं पाणी पिलं जात नव्हतं, तर ते जे आहे ते या ठिकाणी ती प्रथा मोडून काढण्यासाठी या ठिकाणी हा सत्याग्रह करण्यात आला होता. आणि या माध्यमातून हा जो दिवस आहे म्हणजे कोणता? 20 मार्च हा सामाजिक सबलीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगवतो? आता मध्यरात्रीचा सूर्य जर म्हटलं तर काय येणार आहे? नॉर्वे येणार आहे. कारण पृथ्वी जी आहे ही कशी फिरत असते यामध्ये की पश्चिमेकडून, ओके, या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. पृथ्वी जी आहे अशा पद्धतीने फिरत असते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. त्यामुळं नॉर्वे जो आहे तो पहिल्या ह्याच्यामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. आणि इकडे जर पाहिलं तर जपानच्या बाबतीत जो आहे, जपानला उगवता सूर्याचा देश म्हणतात. ओके, आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे की मध्य रात्रीचा सूर्य, तर उगवता सूर्याचा देश जर विचारलं तर कोण येणार आहे? या ठिकाणी जपान येणार आहे. ओके, उगवत्या सूर्याचा दिवस. ओके, त्या ठिकाणी कारण जपान हा पूर्वेकडे आहे, तर या ठिकाणी पहिल्यांदा सन किंवा सूर्य इथं दिसतो, त्यामुळे त्याला जपानला उगवता सूर्याचा देश म्हणतात. आणि या ठिकाणी मिडल ऑफ द, तर या ठिकाणी काय आहे? नॉर्वे आहे. ओके, नॉर्वे आहे नॉर्थला, त्यामुळं त्याला मध्यरात्रीचा सूर्य या ठिकाणी म्हटलं जातो नॉर्वेला. नॉर्वे जो आहे या ठिकाणी मध्यरात्रीचा सूर्याचा देश, लँड ऑफ मिडनाईट सन असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी हा जो आहे मिडनाईट सन आहे नॉर्वे. ठीक, तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून डेफिनेटली तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये प्रिपरेशनला मदत होणार आहे. आणि शेवटचा टप्पा आहे, या शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढी तुमच्यासाठी कमी आहे. त्यामुळं तुमच्या प्रॅक्टिससाठीच आपण घेऊन आलेलो आहोत डायरेक्शन अकॅडमीची टेस्ट सिरीज. अगदी 75 रुपये आहे, अगदी दर्जेदार टेस्ट आहेत. आणि हे सगळे पेपर जे आहेत डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत. तुम्ही सुद्धा सोडवा, तुमच्या मित्रांना सुद्धा या ठिकाणी किंवा शेअर करा. त्याचबरोबर संगणकाची बॅच सुद्धा अवेलेबल आहे 10 मार्काची. आणि त्यानंतर संपूर्ण बॅच अगदी माफक शुल्क आहे 399 रुपये. ओके, तर या सर्वांसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. आणि या लेक्चरची जी PDF आहे किंवा अपडेटसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम जॉईन करायचं आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट.